मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे अन्नमंत्री छगनराव भुजबळ, ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले ते न्यायमूर्ती नरेंद्र चफलगावकर, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील, महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री झिरवळ, लोकसभेतले आमचे सहकारी खासदार हेमंत गोडसे, खासदार श्रीनिवास पाटील, विधानसभा विधान परिषद या सगळ्यांचे पदाधिकारी, या लोकहितवादी मंडळाचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे कार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर, श्री हेमंत टकले, डॉक्टर शंकरराव बोराडे आणि गोदा तीराच्या काठी बसलेल्या या नाशिक नगरीत जो आयोजित केलेला साहित्यिकांचा कुंभमेळा आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आपण साहित्य रसिक बंधू भगिनींनो, नाशिकचा गोदा काळात हा अनेक स्मृतींनी समृद्ध राहिलेला परिसर आहे. या पवित्र तीर्थक्षेत्री आलं की असंख्य देवालयाचा घंटानाद कानामध्ये घुमू लागतो. आणि तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात केलेला सत्याग्रहाचा घणाघण हाही कानावर पडतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नागपूर भगूरला जन्म घेतला आणि त्यांनी सुरू केलेल्या क्रांती यज्ञात अनेक क्रांतिकारक सहभागी झाले. याच भूमीमध्ये अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या जुलमी कलेक्टर जॅक्सनला 1909 गोळ्या झाडून ठार केलं. पहिल्या इंग्रज सरकारच्या कांठाला बसवणारा पराक्रम ज्या क्रांतिकारी ऐतिहासिक भूमीत घडला, आज तिथंच हे साहित्य संमेलन अतिशय उत्तम रीतीनं यशस्वीरित्या आपण सगळ्यांनी आयोजित केलं, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी. त्यांनी आपल्या कवितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्फी अंकुर मनूच्या मृतमातीत फुटला आणि तो वीज होऊन चेवरावरती असा फेटला, वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला, असं नाशिकच्या सत्याग्रहाचं वर्णन त्यांनी या काव्यपंक्तीत केलं होतं. साधारणतः साहित्य संमेलन म्हणल्याच्या नंतर अनेक उत्तम नवोदित साहित्यिकांचं योगदान हे कानी फरतं. ऐकायची संधी मिळते, वाचायची संधी मिळते आणि एक प्रकारचं मनस्वी समाधान होतं. पण अलीकडं साहित्य संमेलन म्हणल्याच्या नंतर काही ना काहीतरी वाद झालाच पाहिजे असा काही नियम झाला का काय करू असतो, पण हे सातत्याने घडतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्यासाठी योगदान यासंबंधीची चर्चाच होऊ शकत नाही. त्यांनी केलेला त्याग यासंबंधीची चर्चाच आपण करू शकत नाही. त्यांनी स्वातंत्र्याची चेतना ही शेवटच्या माणसाच्या भरून फेटवण्याच्यासाठी जे प्रभावी केलेलं लिखाण आहे
ते लिखाण अजरामर अशा प्रकारचं लिखाण आहे. मराठी भाषा ते कधी विसरू शकत नाही. आणि कुसुमाग्रजांचं योगदान याचीसुद्धा आपण कधी तडजोड करू शकत नाही. आणि मग वाद कशासाठी? स्वातंत्र्यवीर यांचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. मला एका गोष्टीचा आनंद आहे की यावेळच्या साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जयंत नारळीकर होते. विज्ञान वादाचा पुरस्कार या साहित्य संमेलनामध्ये केला. माझ्या वाचनामध्ये जे जुने साहित्यिक आहेत आणि त्यांचं लिखाण मी ज्यावेळेस सहजच आठवतो, मला स्वातंत्र्यवीर सावरकर आठवतात. सावरकर हे विज्ञानवादी होते. ते नाही त्या गोष्टीचा पुरस्कार कधी करायचे नाही. अगदी काही वादग्रस्त त्यांची विधानं आहेत, पण त्याच्यामध्ये विज्ञानावर आधारित दृष्टिकोन होता. आता साधी गोष्ट आहे. स्वातंत्र्यवीरांनी सांगितलं की गाय ही उपयुक्त पशु आहे. जोपर्यंत उपयुक्तता आहे तोपर्यंत तिचा लाभ घ्या, आणि उपयुक्तता संपेल त्यावेळी तिचा दुसऱ्या पद्धतीने लाभ घ्या. हे कोणी सांगितलं? सावरकरांनी सांगितलं. अनेक गोष्टी सांगतायची. सावरकरांनी नंतरच्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये जाऊन आपलं कायमचं निवासस्थान त्या ठिकाणी केलं. पूजेच्यासाठी एक लहानसं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये पूजेच्यासाठी एका दलित व्यक्तीची नेमणूक केली. आणि त्याचं महत्त्वाचं कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी होते. आणि त्यामुळं सावरकरांच्या नावाला विरोध असल्याचं काम नाशिककर कधी करूच शकत नाही, कुणी मराठी माणूसही करू शकत नाही. आणि त्याबद्दलची चर्चा होणं ही काही चांगली गोष्ट नव्हती. नाशिक ही कविवर्य कुसुमाग्रजांची कर्मभूमी. त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी लिहिल्या. इथं आज संपन्न होत असलेल्या संमेलनाला वि वा शिरवाडकर यांचं म्हणजे कुसुमाग्रजांचं नाव तुम्ही दिलं, ही अतिशय उत्तम गोष्ट केली. एका दृष्टीनं तात्यासाहेबांची आदरांजली आहे असं मी मानतो. आणि म्हणून लोकहितवादी मंडळ की गेले 70-80 वर्ष काम या ठिकाणी करत आहे आणि साहित्य आणि साहित्याचा पुरस्कार करत आहे. अशांनी हे नाव सुचवलं आणि ते नाव स्थानिक सगळ्या सहकारी मित्रांनी स्वीकारलं. मी तुम्हा सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो की तात्यासाहेबांचं नाव तुम्ही या ठिकाणी दिलं आणि या साहित्य संस्कृतीचे एक प्रकारची उंची वाढवण्याचं काम या एका निर्णयातून तुम्ही केलं आणि त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद केलं पाहिजे. कुसुमाग्रजांनी कविता, कथा, लघुकथा, निबंध, कादंबऱ्या, नाट्यलेखन याच्या माध्यमातून मराठी साहित्यामध्ये अत्यंत मोलाची भर टाकली. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारनं त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मी माझं भाग्य समजतो की त्यांना ज्ञानपीठ ज्यावेळी द्यायचा प्रसंग आला, कार्यक्रम आला, त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून मी उपस्थित होतो आणि राज्याचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी माझी उपस्थिती होती. कविवर्य कुसुमाग्रज हे कधी मराठी भाषेचं रंग विसरले नाहीत. त्यांनी आपल्या लेखनातून मराठी भाषेच्या संवर्धनाचा सातत्यानं पुरस्कार केला. मराठी माती पुरुषार्थाची, पराक्रमाची जागृत भाषा असल्याने तिला लढाची लावण्याचा उल्लेख त्यांनी आपल्या काव्यातून केला. माझ्या मराठी मातीचा लावा लढाचाच केला, हिच्या संघानं जागल्या दऱ्या खोऱ्यातल्या शिळा. परंतु याच मराठी भाषेची
आव्हानं होते याची खंतसुद्धा तात्यासाहेबांनी आपल्या काळातून व्यक्त केली आणि तिचा अवमान होऊ न देण्याचं आव्हान त्यांनी सगळ्यांना केलं। माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचं वरदान। तात्यासाहेबांनी व्यक्त केलेली खंत तुम्हा आम्हाला लेकरांना सुद्धा पदोपदी जाणवते। प्रत्येक भाषेच्या बाबतीत असे चढ उतार असतात। कोणत्याही भाषेचा उगम, विकास, प्रसार आणि समृद्धी ही संस्कृती आणि सभ्यतेच्या विकासाच्या बरोबर होत असते। काळानुसार अनेक धार्मिक, सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतर होतात। त्याचा परिणाम भाषेचा विकास अथवा क्षय होण्यावर ती शुद्ध अथवा सदोष होणार होत असतो। भारतामध्ये इंग्रजी येण्याच्या पूर्वी मोगलांचा सुद्धा अंमल होता। परिणामी फारसी, अरबी, तुर्की या भाषांचा संसर्ग मराठीत झाला। विशेषतः राज्यव्यवहारातून मराठी भाषा जवळजवळ त्या काळात हद्दपार झाली। राज्यकारभार परकीय भाषांना हटवून आपल्या मातीच्या भाषेचा समावेश करण्याचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी त्यांनी केला याचा उल्लेख करण्याच्याबद्दल मला स्वतःला अभिमान आहे। त्यांनी परंपरेला छेद देताना स्वतःची राजमुद्रा ही फारसी भाषेत ठेवली नाही, ती त्यांनी संस्कृत भाषेत करून घेतली। पच्चीस चंद्र एकैव वजिष्ठ विष्णू वंदिता चाहूसुने शिवसेना वजा वजाय राजते। सहस्याच्या कल्याणाच्यासाठी कटिबद्ध असलेले राज्य पच्चीफलेच्या चंद्र कलेप्रमाणे हिंदवी स्वराज्य वाढत गेले। महाराजांचं राज्य झाले तसे त्यांनी राज्य व्यवहारातून फारसी भाषेचा सुळसुळाट दूर करण्याचा निर्णय घेतला। महाराजांनी फारसी भाषेला समानार्थी संस्कृत आणि प्राकृत असे मराठी भाषेत शोधून राज्य व्यवहार कोश तयार करण्याची जबाबदारी रघुनाथ हनुमंते आणि नंतर धुंदीराज लक्ष्मण व्यास यांच्यावर सोपवली। राज्य व्यवहारातील शब्दांचं मराठीत करावं हे छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पना किती भव्य आणि स्पष्ट पाहणारी होती अशा शब्दात इतिहासकार हेतू बाजीराव फगवे यांनी त्यांचं कौतुक केलं। मराठा साम्राज्याचा प्रसार होत गेला तशी मराठी भाषा नर्मदा तुंगभद्रावर पोचली, साहित्यात भर पडत गेली। परंतु राज्यव्यवस्था बदलली। त्यानंतर दुर्दैवानं मराठी भाषेला अवकाळ आली। इंग्रजांचा अंमल सुरू झाला। त्यांनी कारकुनांची फळी उभी करण्यासाठी इंग्रजी भाषेचा पुरस्कार व प्रसार करण्यासाठी सुरुवात केली। इंग्रजीचे आक्रमण मराठी भाषेवर देखील होऊ लागले। त्याला विरोध करून मराठीचं संवर्धन करण्यासाठी दिग्गज राजकीय मंडळी पुढे आली। लोकमान्य टिळकांना केवळ देशाभिमान नव्हता तर तीव्र भाषाभिमानसुद्धा त्यांच्यामध्ये होता। अशुद्ध मराठी लिहिणाऱ्यावर ते धारदार वाणीनं असूर विरोधत सुशिक्षणाची मातृभाषेचा अभियान सुद्धा आहे। तेव्हा 2 कोटी लोकांच्या जन्मभाषेत हजारोपेक्षा जास्त ग्रंथ होऊ नयेत याची खंत लोकमान्यांनी एके ठिकाणी व्यक्त केली। इंग्रजी वाघिणीचं दूध असेल पण याच्या देशा भाषेच्या विकसनावर ते विजण्याचं काम करत असे। 20व्या शतकाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या संवर्धनाचा विडा अनेक राजकीय समाजसुधारकांनी सुशिक्षित लोकांनी उचलला। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महादेव दानवे, गोखले, आगरकर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीजा सावरकर तिची नावं घ्यावीत की ज्यांनी राजकीय आणि सामाजिक कार्याबरोबर मराठी साहित्याची सेवा केली. मराठी भाषेच्या संवर्धनाची चळवळ असते. अनेक सुशिक्षितांच्यामध्ये ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकट केतकरांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोशाचा घालून दिलेला आदर्श त्यांनी अंगीकारला. केतकरांना नेहमी वाटायचं की मराठी भाषांचं माणसाचं बौद्धिक स्वातंत्र्य हे जर टिकवायचं असेल तर मराठी भाषेचं स्वामित्व अबाधित राहिलं पाहिजे. देशी भाषेमध्ये राज्यकारभार असणारे सरकार हे खरे सरकार आहे अशी त्यांची भूमिका होती. आणि न्याय निवाडे हे सुद्धा देशी भाषेत चालवेत असं ठाम मत त्यांनी मानलं होतं. राज्यकारभारात मराठी आली पण दुर्दैवानं आधी न्यायी निवाडे सामान्य माणसासाठी दुर्बळच आहेत. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज गेले पण अध्यापन क्षेत्रात मराठीचा प्रवास तसा खडतर राहिला. भाषावारपांच्या रचनेनुसार राज्य अस्तित्वात येत असताना भाषिक अस्मितेचा अंगार हा फुलत होता. भाषावार राज्य निर्मितीच्या नंतर राज्य अंतर्गत भाषेचे अभिवृद्धी होणं अपेक्षित होते पण तसं वेगानं घडलं नाही. पदवी परीक्षेला मराठी विषय पहिल्यांदा 1921 साली आला आणि आपल्याला आश्चर्य होते की मुंबई विद्यापीठामध्ये मराठी विभाग स्वातंत्र्याच्या नंतर 22 वर्षांनी म्हणजे 1969-70 यामध्ये सुरू झाला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी अतिशय कष्ट घेतले. या प्रसंगी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं मला योग्य वाटतं. ते स्वतः एक उत्तम लेखक होते पण साहित्य वाचनात आज त्यांची बराबरी राजकारणाऱ्या लोकांच्यात क्वचितच बघायला मिळते. मराठी भाषेचा विकास केवळ साहित्यिक अंगाने होऊ नये तर मराठी भाषेच्या माध्यमातून वैज्ञानिक आविष्कार घडावेत अशी फौजदारी यशवंतराव चव्हाणांची होती. त्यांनी राज्यामध्ये स्वतंत्र भाषा संचालनालय स्थापन केले. शासन व्यवहार कोश निर्माण करण्यास पुढाकार घेतला ज्याचा उल्लेख आत्ताच या ठिकाणी न्यायमूर्तींनी केला. त्यांच्या कारकिर्दीमध्ये राज्यात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ हे स्थापन झालं. वाजवी किमतीमध्ये ग्रंथ प्रकाशित करण्याचं कामसुद्धा हातामध्ये घेतलं. विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळानं पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातली पुस्तकांची निर्मिती करण्यात अतिशय मोलाचं काम केलं. तत्कथित लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश निर्मितीचं शिवधनुष्य उतरलं. या सर्व प्रयत्नाबरोबर कोश निर्मितीमध्ये महाराष्ट्र राज्य तुलनेनं इतरांच्यापेक्षा अग्रेसर राहिले. यशवंतराव चव्हाणांच्या कालखंडामध्ये हे जोमानं चालणारे प्रयत्न नंतरच्या काळात थंड झाले. ग्रंथ निर्मिती मंडळ आता बंद पडले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्ती आम्हा लोकांच्यात आहे की नाही याची चर्चा होऊ लागली. राज्य मराठी भाषिकांचे राज्य म्हणून निर्माण झाले. त्या राज्यात मराठी भाषेचे नेमके काय झाले, आपण आपल्या भाषेच्या जतनासाठी संवर्धनासाठी इतक्या वर्षात काय केले, आज मराठी भाषा नेमकी कुठे आहे याचा लेखाजोखा मांडला जावा आणि मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आणखीन काहीतरी राज्य सरकारनं कार्यक्रम हाती घेतला पाहिजे या मताची मी सहमत आहे. या संमेलनाला येण्याच्या पूर्वी मी राज्याचे मुख्य सचिव जे आहेत, जे आता मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहेत, त्यांचं नाव सीताराम कुंटे,
आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की संमेलन संपल्याच्या नंतर साहित्य मंडळाच्या प्रमुखांना घेऊन मंडळाच्या काही प्रमुखांना घेऊन या प्रश्नाच्यासाठी राज्याच्या प्रमुखांच्या सह आपण बसून सविस्तर चर्चा करूया. जिथं कमतरता आहे ती दूर करूया, जिथं दुरुस्ती करायची आहे ती दुरुस्त करूया. या संबंधीची चर्चा अशा संमेलनात होणार नाही याची खबरदारी राज्यकर्ते म्हणून आपण घेऊ आणि हे आपली नैतिक कर्तव्य आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की कौतुकला यानंतर आम्ही तुम्हा सगळ्यांच्या सह या प्रश्नाच्यासाठी बसणार आहोत आणि याचा मार्ग काढू आणि हे तुमच्या मनातलं दुःख आहे हे दूर करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते केलं जाईल हा विश्वास या ठिकाणी मी देतो. संमेलनाच्या समारोपाचा आजचा दिवस मराठी साहित्याच्यामध्ये आणि भाषेच्या संवर्धनासाठी आणखीन काही सूचना या मला या ठिकाणी द्याव्याशा वाटतात. आता संगणकाचं युग सुरू झालं, माहितीचा विस्फोट झाला, परकीय भाषेतले अनेक शब्द मराठी भाषेत प्रवेश करू लागले. परकीय भाषेमध्ये नवीन नवीन शब्दांची निर्मिती होत आहे आणि त्यामुळे सध्याचे शब्दकोश कालानुसार सुधारित करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इतर भाषेमध्ये ते काम घडतं आहे, आपणही ते केलं पाहिजे. बहुजनांच्या भाषेला, बोलीभाषेला साहित्यात मराठी कोशात अधिकाधिक स्थान द्यायला हवे. प्रारंभी समाज सुधारकांच्या लिखाणाला शब्दांना कोशकात स्थान देत नसत. ज्ञानकोश केतकरांच्याबद्दलसुद्धा अशी टिप्पणी एकेकाळी झाली होती. ज्योतिराव फुलेंच्या साहित्यातील शब्दांना कोशकारांनी दूर ठेवले, परंतु बहुजन भाषेतील शब्द मनाची फकत फटकन घेतात. भाषा पंडित फसवून क्लिष्ट न राहता सोपी उगवते होते. आपण पाहतो की संगणक किंवा इंटरनेटच्या जमान्यामध्ये कॅचीवर संज्ञा पुढे आल्या. सोपे आणि फकट घेणारे शब्द मराठी साहित्यात आले तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल. दर 10 महिन्याला भाषा बदलते असं आपण म्हणतो. थोडक्यात प्रत्येक भागाची एक वेगळी भाषाशैली आहे आणि मला वाटतं की आपण त्या प्रमाणात भाषेबद्दलचा दुराग्रह सोडून या सर्व इतर शैली शब्दांना स्थान दिलं पाहिजे. मराठी भाषा स्थानिक बोलीभाषेत समावेश झाली तर ती अधिक समृद्ध होईल असं माझं पक्का मत आहे. पाठ्यपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणता येईल का याकडे सुद्धा लक्ष द्यायची गरज आहे व आधुनिकता आणण्यासाठी सातत्यानं काम करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर माहितीच्या जगात मराठी कदाचित मागं पडेल. त्याबरोबर पदवी आणि पदवीच्या लिखाणामध्ये मराठी भाषा कमी होत चालली. यशवंतराव चव्हाणांना मराठी भाषेची वैज्ञानिक प्रांतात वृद्धी हवी अशी कळकळ होती. 10वीपर्यंत विज्ञानात मराठी भाषा, परंतु पदवी आणि नंतरच्या अध्यापनात मराठी दिसत नाही. मराठी भाषेची पिछेहाट होण्यामध्ये हे कदाचित कारण असेल. महाविद्यालयीन शिक्षणासाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची या समजामुळं शालेय शिक्षणासाठी सुद्धा मराठीपेक्षा इंग्रजी भाषेला पसंती दिली जाते. हा धोका मोठा आहे. संख्याअभावी आत्ता सांगितलं गेलं की मराठी शाळा बंद होण्याची गंभीर स्थिती आज निर्माण झालेली दिसते आणि त्यामुळं पदवी नंतरचं विज्ञान, वाणिज्य आणि शिक्षण मराठीत दैनंदिन द्यायचा विचार झाला पाहिजे. जागतिकीकरण झपाट्यानं वाढू लागलं. समाज माध्यमांचा वापर वाढला. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम वगैरे पिठावून माणसं आपली भूमिका व्यक्त करू लागली. या नवसाहित्यात मराठीचा प्रसार होण्यासाठी
आश्वासक प्रयत्न व्हावेत. त्यासाठी तंत्रज्ञानाची जोड ही अपरिहार्य आहे. नवतंत्रज्ञानी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये मराठी भाषा व लिपी यामध्ये सुलभ तंत्र विकसित करण्यावर भर द्यायला हवा आहे. सिलॅकच्या माध्यमातून असे काही प्रयत्न होतात, त्याचा मला आनंद आहे. पण मराठी भाषा संगणक व समाज माध्यमातून जास्तीत जास्त झळकताना दिसायला हवी. बंधू भगिनींना, मराठी भाषेचा स्वाभिमान आपण जपायला पाहिजे. भाषा संपली तर आपली अस्मिता संपली. जर्मनी, चीन, इटली, नेदरलँड, फ्रान्स, जपान, स्पेन, रशिया असे कितीतरी देश स्वभाषेचा पुरस्कार करतात आणि वैज्ञानिक प्रगतीसुद्धा साधत आहेत. मराठी भाषा ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. नाही पसरलेला कर, कधी मागायला दान, स्वर्ण सिंहासनाला फुले, कधी लवली ना मान, असं कवी कुसुमाग्रजांनी म्हणले. असा स्वाभिमानाचा वारसा सांगणाऱ्या या मराठी भाषेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिकांनी झटत राहावं. राज्यकर्त्यांनी आवश्यक ते प्रयत्न करावे, त्याला सहकार्य करावं, ही गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्याला नव्या पिढीतून रोबो घडवायचे नाहीत, माणसं घडवायची आहेत. त्यासाठी मराठी मन जपायला हवं. ते मातृभाषेतच जपलं जाऊ शकतं, याचा माझा पूर्ण विश्वास आहे. साहित्य रसिकांना माझी विनंती आहे की त्यांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. संमेलनाच्या समारोप प्रसंगी नाशिकच्या गोदाकाठी हा साहित्य कुंभमेळा यशस्वीतीने आयोजित करणारे लोकहानी मंडळ, संमेलनाचे अध्यक्ष तसेच सहभागी झालेले सगळे साहित्यिक आणि साहित्यप्रेमी या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. मनापासून धन्यवाद पवारसाहेब. या मराठी भाषेच्या समृद्ध